आता टॅक्सेशन मध्ये जे काही रिलीज दिलेलं आहे, त्याच्यानंतर जे काही आपल्या आता जीएसटी मध्ये जे काही रिलीज दिलेलं आहे, ओके, आणि तिसरं म्हणजे जो काही रेपो रेटचा आता रिव्हर्सल चाललेला आहे, हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत लक्षात घ्या मंडळी की जेव्हाही हे पॅरामीटर्स एकत्र मिळून येतात म्हणजे आता धरा की हा जो इन्व्हेस्टमेंटचा मी म्हणेल की एक प्रकारचा सुवर्ण काळ इथे चालू आहे. ओके, सो या का का तर लक्षात घ्या की जेव्हा असं असतं की आज लोक असं आहेत की आज खूप निगेटिव्हिटी मार्केटमध्ये पसरलेली आहे आणि सगळीकडे एक फिअरफुल आहे की मार्केटमध्ये काही होतच नाहीये, सगळीकडे खूप निगेटिव्ह रिटर्न म्हणजे इन्व्हेस्ट केलेली गुंतवणूक जे आहे ते निगेटिव्ह मध्ये आहे आणि शिवाय की जे काही मार्केट जे आहे ते वाढतंय आणि परत खाली येतंय. सो या पद्धतीचे आणि सगळीकडे अर्थात खूप फिअरफुल निगेटिव्ह न्यूज आहेत की आज तर या पद्धतीचे म्हणजे आता मध्ये काही जे काही ट्रम्पने नाटक केलं किंवा ह्या सारख्या निगेटिव्ह ग्लोबल न्यूज काहीतरी निगेटिव्हिटी चालू आहे. सो या पद्धतीच्या न्यूज ज्या आहेत त्या अशा काळामध्ये खूप जास्त फास्ट पसरत राहतात आणि यामुळे होतं काय की जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ज्याच्यामध्ये अंदर की बात ज्यांना काही माहित नसतं तर असे इन्व्हेस्टर काय होतात की अजून जास्त फिअरफुल होतात आणि हा जे ऑपरेटर्स असतात किंवा जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात ओके ज्यांना जो काही जे काही चांगले बिझनेस असतात ते चीप रेटमध्ये हवे असतात तो बरोबर येते ते यावेळी बरोबर हा गेम खेळतात की जे काही चांगले शेअर्स असतात ते त्यावेळी खरेदी करतात. ओके, आता जसं तुम्हाला माहिती आहे की आपला जो काही पितृपक्षाचा जो काही काळ असतो जो काही 15-20 दिवसाचा याच्यामध्ये जे काही मारवाडी लोक असतात किंवा जे काही बिझनेस करणारे लोक असतात त्याच्यामध्ये ते म्हणजे जोरात खरेदी करतात कारण बाकीचे लोक असतात ते पितृपक्षामध्ये की हा अपवित्र काळ आहे याच्यामध्ये खरेदी केली नाही पाहिजे. सो त्या काळामध्ये ते कुठली खरेदी करत नाहीत जे काही नॉर्मल आपल्यासारखी जी काही लोक आहेत. परंतु जे काही बिझनेसमॅन लोक असतात ते त्या काळामध्ये भरपूर खरेदी करतात कारण त्यांना माहिती आहे की पुढे सणसूद येणार आहे. सो त्या काळामध्ये ते भरपूर त्या टाइम मध्ये ते भरपूर त्याचा फायदा घेतात आणि खरेदी करतात. तर मी म्हणेल की आता हा जो काय तो पितृपंधरवडा चालू आहे किंवा पितृपक्ष चालू आहे आणि या काळामध्ये तुम्ही जी काही खरेदी करताल ती तुम्हाला पुढील काळामध्ये खूप चांगल्या त्याचा रिटर्न्स याच्यामध्ये मिळणार आहेत. डेफिनेटली याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर आता अर्थात म्हणजे सांगायचा मुद्दा हा की जो काही जीएसटीचा जे काही रेट आपल्याला जे काही रिलीफ दिलेला आहे किंवा जे काही टॅक्सेशनचं रिलीफ आहे याच्या किंवा याचा इम्पॅक्ट कुठे येणार आहे की जो काही कन्झम्पशन आहे लोकांचं ते वाढणार आहे कारण लोकांच्या हातामध्ये पैसा इथे खेळणार आहे. जे काही रिव्हर्स रेपो रेट तुम्ही हिस्टॉरिकली जरी पाहिलं म्हणजे आता जसं की कोरोनाच्या अगोदर जवळपास जो काही इंटरेस्ट रेट जो होता तो साधारणतः 6.5 पर्यंत वाढला होता. 6.25 6.5 पर्यंत गेला होता इंटरेस्ट रेट. तो कमी करत 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 जवळपास साधारणतः 4% पर्यंत आला आणि त्यावेळी जो काही बुलरन झाला कारण का अर्थात लोकांना इंटरेस्ट रेट जो आहे तो कमी मिळाला आणि त्याच्यामुळे जे काही लोन लोकांनी भराभर लोन घेतले आणि याच्यामुळे इकॉनॉमी जी काय ती खूप फास्ट